श्रोतेहो नमस्कार. आजच्या बदलत्या जगात शिक्षणाच्या नव्या दिशा, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि परदेशात वाढत्या नोकरीच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन असेल तर परदेशात करिअर घडवण्याची संधी अधिक सुलभ होऊ शकते. याच विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई यांच्याशी. प्रणाली मॅडम, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक काळात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसं ठरत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कोणत्या नवीन कौशल्यांकडे लक्ष द्यायला हवं जे त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरेल, याबाबत आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करा. आजच्या टाइमला जास्त AI ला खूप मागणी आहे. AI, IT रिलेटेड जॉब्स किंवा हेल्थ केअर, लॉजिस्टिक्स, मार्केटिंग, स्पेशली डिजिटल मार्केटिंग. पूर्वी कसं नुसतं ट्रेडिशनल मार्केटिंग होतं, पण आता मोस्टली डिजिटल मार्केटिंग आणि लॉजिस्टिक्स ह्याला जास्त मागणी आहे. आणि पूर्वी फक्त स्टुडंट्स आहेत ते विचार करायचे US ला जायचं, कॅनडाला जायचं, युरोपला जायचं किंवा UK ला. पण आता जास्त संधी ऑस्ट्रेलियाला, सिंगापूर, चायना आणि UAE ला पण ओपन आहे. सो तिथे चांगलं एज्युकेशन पण मिळतं आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण चांगल्या आहेत तिथे. बरोबर आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांनी परदेशातील शिक्षण आणि नोकरीसाठी तयारी नेमकी कोणत्या वयापासून सुरुवात करावी? 11वी-12वी नंतर ऍक्च्युली तुम्ही विचार करायला हरकत नाही की तुम्हाला कुठे जायचंय आणि त्याप्रमाणे कोणती कंट्री तुमच्यासाठी सही आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला इफ मार्केटिंग शिकायचंय तर युरोप चांगलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक लँग्वेज लर्न करायला लागणार. युरोपचं काय आहे, तुम्ही फक्त इंग्लिशने एक लँग्वेज करून उपयोग नाही. तर तुम्हाला फ्रान्सला जायचंय तर फ्रेंच लर्न करायला लागणार, जर्मनीला जायचंय तर जर्मन लर्न करायला लागणार. मग 11वी-12वी पासून तुम्ही स्टार्ट केलं, एक नवीन लँग्वेज पिकअप केली आणि त्याबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज लाईक तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स आणि त्यावर जास्त तुम्ही भर घेतला तर मग हे सगळी गोष्टी केल्यानंतर तुम्ही काउन्सिलरकडे जाऊन तुम्हाला बघायला लागेल की तुम्हाला एक्झॅक्टली जे कंट्रीला जायचं आहे त्याचे व्हिसा प्रोसिजर्स काय आहेत. व्हिसा प्रोसिजर्स नंतर तुम्ही ते गोष्टी लर्न करून त्या फॉर एक्झाम्पल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ते अलाइन करायला हवं त्या कंट्रीप्रमाणे. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला मार्केटिंग लर्न करायचं आहे तर तुम्हाला एक मार्केटिंगमध्ये इंटर्नशिप करायला लागणार. तर हे गोष्टी एकदा प्रॉपरली काउन्सिलरकडे जाऊन काय आहे, कोणत्या कंट्रीला काय रूल्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला स्टडीज करायला लागतात. सो युजली 11th-12th नंतर तुम्हाला ॲटलीस्ट आयडिया येणार की तुम्हाला करायचं काय लाईफमध्ये, तुम्हाला काय आवडतं. त्यानंतर तुम्हाला बेसिक मॅच्युरिटी पण आल्यानंतर तुम्ही थोडंफार एक लँग्वेज पिकअप करा. कोणत्या कंट्रीमध्ये जायचं असेल तिची लँग्वेज पिकअप करा. अलॉंग विथ दॅट थोडे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करा. जसं फॉर एक्झाम्पल कुठेतरी इंटर्नशिप केली, कुठे काम केलं तर कम्युनिकेशन स्किल्सवर जास्त इम्पॉर्टन्स द्या. ठीक आहे. लँग्वेज म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बेसिक इंग्लिश तर यायलाच हवं. अलॉंग विथ दॅट तुम्ही कुठे पण जाताय, ज्या कंट्रीमध्ये जाणार आहे तिथे कोणती लँग्वेज तुम्हाला मॅन्डेटरी आहे ती लर्न करायला घ्या. 11वी पासूनच मी म्हणेन, म्हणजे बाय द टाइम तुम्ही तुमचं कॉलेज कम्प्लीट होईल तुम्हाला ती लँग्वेज तरी येईल, हो ना. आणि नंतर तुम्ही एका काउन्सिलरकडे जाऊन विचारा की मला हे कंट्रीला जायचं आहे, याचे रूल्स काय आहेत आणि त्या रूल्स प्रमाणे तुम्ही ते त्यावेळीपासूनच अडॅप्ट करा, लर्न करा गोष्टी. आणि मग बाय द टाइम तुम्ही कॉलेज युनिव्हर्सिटी करणार तुमच्याकडे ते सगळ्या गोष्टी रेडी आहेत, तुम्ही प्रिपेअर्ड आहात. मग एक्झाम दिलं आणि नंतर लोन अप्लाय करा किंवा तुमच्याकडे असतील पैसे डिरेक्टली जाऊ शकतात. पण ते बाकी गोष्टी आहेत, जी क्रायटेरिया आहे तो पहिल्यापासून 11वी-12वी पासूनच तुम्ही सेट करा. ओके मॅडम, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि कम्युनिकेशन स्किल यांचे महत्त्व किती आहे? ऍक्च्युली हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, आपण नुसतं चांगले मार्क्स मिळणे याच्यावर इम्पॉर्टन्स देतो, पण जेव्हा लोक तुम्हाला बघतात ते तुमचे मार्क्स जास्त फोकस नाही करत. तुम्ही कसे बोलतात आणि तुम्ही कसे प्रेझेंट करतात तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. आता काय झालंय, आपण वेगवेगळ्या स्टेटमधनं येतो, आपली वेगवेगळी लँग्वेज आहे, पण आपल्या बाहेरच्या देशात जायचं आहे तर तिथे कम्युनिकेट करायला एकच मेन लँग्वेज आहे, जी ग्लोबल लँग्वेज आहे, जी आहे इंग्लिश. तर ती तर यायलाच हवी. ठीक आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल जेव्हा बाहेरच्या देशात जातात सगळे वेगवेगळे डिफरंट नॅशनॅलिटीज असतात. कोणतरी अरेबिक असतं, कोण चायनीज असतं, नंतर मग अमेरिकन असतं. त्याला सगळे इफ तुम्ही बसून तुम्हाला काहीतरी
एज्युकेट करायचंय किंवा बोलायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक लँग्वेज ती लर्न करायला लागणार. इंग्लिश, बेसिक इंग्लिश तरी यायला हवं. नंतर दुसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन स्किल. हे टोटली डिफरंट आहे. लँग्वेज येणं वेगळं आणि कम्युनिकेट करणं वेगळं. सो कम्युनिकेशन स्किल्सवर खूप इम्पॉर्टन्स द्या. जेवढे काय तुम्हाला स्कूल कॉलेजेसमध्ये चान्सेस मिळतील स्टेजवर जाऊन बोलायचं किंवा स्वतःला प्रेझेंट करायचं, इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करायचं ते करा. कारण जे आपण विचार करतो ते प्रॉपरली कम्युनिकेट करणं पण एक स्किल आहे. सो त्यासाठी दोघांवर फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि बाहेरच्या देशात हेच बघितलं जातं. बरोबर. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला जस्ट चांगले ग्रेड्स मिळाले आहेत आणि असे खूप ऍप्लिकेशन्स असतील त्यांच्याकडे ज्यांचे सेम पर्सेंटेज आहे, तुम्हाला ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पण मागतात. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तुमचं लँग्वेज स्किल, कम्युनिकेशन कसं आहे, प्रेझेंट कसं करतात हे सगळं बघितलं जातं. सो ह्यावर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर मॅडम. इंग्रजी विषयाचे ज्ञान हे परदेशातील लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. आज आपल्या देशातील विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात. मात्र योग्य देश आणि योग्य कोर्स निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करा. सो युजली जेव्हा तुम्ही एक फॉर एक्झाम्पल ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा मेडिकल करायचं आहे, तर पहिलं लिस्ट आउट करा की हे कोणते कंट्रीजमध्ये हे चांगलं तुम्हाला एज्युकेशन मिळू शकतं. त्यानंतर तिथले फीज काय असतील, युनिव्हर्सिटीचे फीज काय आहेत, राहण्याचे फीज म्हणजे किती कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे, नंतर तिथे तुम्ही पार्ट टाइम करू शकाल की नाही हे पण इम्पॉर्टंट आहे. कारण युजली ना तिथे कल्चर आहे की जॉब बरोबर तुम्ही एज्युकेशन बरोबर तुम्ही पार्ट टाइम करायला हवं, म्हणजे तिथले एक्सपेन्सेस तुमचे वागतील. मग त्यासाठी तुम्ही हे सगळे इन्फॉर्मेशन काढायला लागणार की पहिलं तिथलं वर्क कल्चर कसं आहे, नंतर लिव्हिंग कॉस्ट किती आहे, तुम्हाला किती फीज भरायला लागणार, हे सगळं प्रॉपर स्टडी करायला लागणार आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणतं पटतंय. ठीक आहे. आणि स्कॉलरशिपसाठी पण आहेत, पण मेन म्हणजे स्कॉलरशिपसाठी पण तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी करायला लागतात. म्हणून इफ तुम्हाला विदाउट स्कॉलरशिप तुम्हाला लागत असेल तर तुमच्या बजेटमध्ये कोणतं होईल ते बघायला लागणार. ठीक आहे. बरोबर. मॅडम, परदेशात नोकरी मिळवण्यासाठी केवळ पदवी महत्वाची असते का, की इतर कौशल्यांचीही गरज असते? नुसती पदवी इम्पॉर्टंट नाहीये, कारण सगळ्यांकडे डिग्री आहेत म्हणूनच ते अप्लाय करतायत, पण त्याच्याबरोबर एक्स्ट्रा स्किल्स तुमचे खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून तुम्ही जस्ट अभ्यास केलाय आणि काहीच केलं नाही, नुसते पर्सेंटेज तुमचे चांगले आहेत तर काही उपयोग नाही. पण इमॅजिन तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही कुठेतरी नोकरी केलात, त्याच पिरियडमध्ये तुम्ही डान्सर आहात, सिंगर आहात, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, बॅडमिंटन खेळलायत, कुठे नॅशनल्सला पोहोचलायत, कुठे काहीतरी इव्हेंट्स केलायत, हे ऍड ऑन गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. कारण तुमची पर्सनॅलिटी नुसती मार्क्सने शेप होत नाही. हे सगळे गोष्टी सगळ्या बॉक्सेसमध्ये तुम्ही एकच बॉक्समध्ये राहून उपयोग नाही की मी जस्ट चांगला अभ्यास केलाय, चांगले पर्सेंटेज मिळवलाय, पण तुम्ही एक्स्ट्रा स्किल्स केलात, टेक्निकल्स म्हणा, कम्युनिकेशन स्किल्स म्हणा, किंवा लोकल लोकांशी कसं इझिली तुम्हाला नेगोशिएट करता येईल, हे सगळ्या गोष्टी ना एक स्किल्स आहेत. टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल्स कसे तुम्ही तुमचे केअर घेतात, तर ह्या गोष्टीने एक्स्ट्रा तुम्हाला लक्षात ठेवायला लागतं. परदेशात तुम्हाला नुसतं एज्युकेशनने जाता येणार नाही, पण ही एक्स्ट्रा ऍड ऑन गोष्टी लाईक तुमचे बाकी सगळे स्किलने जास्त तुम्हाला हेल्प मिळेल. बरोबर मॅडम, परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेताना अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी स्कॉलरशिप किंवा आर्थिक मदत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगाल का? सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात. ते क्रायटेरियाजवर बसायला लागणार. फॉर एक्झाम्पल त्यांचं असतं की नुसतं एज्युकेशन आणि मार्क्स चालत नाही, पण तुम्ही से फॉर एक्झाम्पल 2 वर्ष काम करायला हवं, तर त्याप्रमाणे तुम्ही जस्ट डिरेक्टली अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे त्याबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायला लागणार. सो प्रत्येक युनिव्हर्सिटीचे वेगळे रूल्स असतात, प्रत्येक कंट्रीचे वेगळे रूल्स असतात. जिथे पण तुम्ही अप्लाय करणार त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमची क्रायटेरिया बघा. सगळे स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात सगळ्यांचे. सो ते जाऊन तुम्हाला ते सगळे स्किल्स आणि तो एक्सपिरियन्स हे करायला लागणार आणि मग अप्लाय करायला लागणार. कोणाकोणाचे स्किल्स त्यांना एक्स्ट्रा स्किल्स पाहिजे असतात. जसं फॉर एक्झाम्पल इफ तुम्ही मीडियामध्ये असाल तर तुम्हाला जास्त इझिली कॅमेरा फ्रेंडली पाहिजे, तुमचे कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, ते बघा आणि त्याप्रमाणे ते स्किल्स इधर डेव्हलप करा किंवा त्याच्यावर वर्क करा आणि नंतर मग तुम्ही अप्लाय केल्यावर इझिली स्कॉलरशिप मिळते तुम्हाला बऱ्यापैकी. ट्युशन फीस तर कव्हर होते, फक्त बाकी सगळे एक्सपेन्सेस आणि असतात ते पण इझिली तुम्ही पार्ट टाइमने आणि मग ते कव्हर करू शकता. अच्छा मॅडम, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्येही
आज परदेशात शिक्षण घेण्याची आणि करिअर घडवण्याची मोठी जिद्द दिसून येते. अशा विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी कितपत उपलब्ध आहेत आणि त्यांनी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत याबाबत थोडक्यात सांगा. आता ना बिकॉज ऑफ इंटरनेट आता काय असं राहिलंच नाहीये की आपण ग्रामीण भागात राहतो आणि कोणतरी शहरात राहतं, कारण इंटरनेटमुळे सगळ्यांना सेम नॉलेज अवेलेबल आहे एका फिंगर टिपवर. सो तुम्ही इकडे बसून पण तुम्ही फॉरेन क्लायंटशी तुमचे प्रोजेक्ट घेऊ शकता, त्यांचं कामं करू शकतात. थोडा टाइम डिफरन्स येतो आणि कोविड टाइम नंतर तर आणि इझी झालं हे कल्चर की तुम्ही कुठनं पण रिमोटली काम करू शकतात. सो तुम्हाला इफ काय अप्लाय पण करायचं असेल बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये, तुम्ही इकडनं लर्न करू शकतात. ओके, चांगले कोर्सेस करा ऑनलाईन. खूप प्रोफेसर्स आणि जे आहेत बाहेरचे फॉरेन हार्वर्ड आणि इन्स्टिट्यूट मधले, त्यांचे स्वतःचे वेबसाईट्स आहेत, त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनल्स आहेत, कोर्सेस आहेत, ते तुम्ही इझिली घेऊ शकतात आणि त्यानंतर मग तुम्ही अप्लाय करू शकता. सो असं काहीच नाहीये आपण एकदम गावातनं येतो आणि आपल्याला मग खूप डिफिकल्ट आहे फॉरेन मध्ये जाणं, असं काहीच नाहीये. सो आपण आणि सिटी मधल्या ह्याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये आता. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी सुलभ होऊ शकतात. होऊ शकता फॉर शुअर. मॅडम, मुलांचे करिअर घडवताना पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. विशेषतः परदेशात शिक्षण किंवा करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर कशा प्रकारे पाठिंबा द्यावा याबाबत आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करा. ऍक्च्युली लोक ना खूप घाबरतात की एवढ्या लांब कसं पाठवायचं, स्पेशली इंडियन पॅरेंट्स, किंवा पाठवलंच नाहीये. तर आपण म्हणतो इकडे पण जवळ जाताना पुणे मुंबईला आणि ठीक आहे लांब आहे 8 तासाचं अंतर आणि त्यांना घाबरायला येतं. हे तर बाहेरचा देश, आपला कोण माहित नाही काही नाही. मला असं वाटतं त्यांना तुम्ही चांगले संस्कार शिकवा पहिली गोष्ट, ठीक आहे. नंतर त्यांना जे काय असतील मार्क्स तर ठीक आहे, मार्क्स किती कमी जास्त काही असू देत त्यांना मिळू देत, पण त्याच्याबरोबर बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी त्यांना बाहेर पाठवा. असं नाही की फक्त चांगले स्कूलमध्ये मार्क्स मिळू देत, एक्स्ट्रा जेवढे काय करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करता येईल, डान्सिंग, सिंगिंग, स्विमिंग, काही, त्यांनी पण त्यांची पर्सनॅलिटी शेप होणार. ठीक आहे. आणि एक विश्वास ठेवायला हवा की फ्रीडम, तर फ्रीडम तुम्ही द्यायला हवा लहानपणीपासून. इफ तुम्ही त्याला एका बॉक्स म्हणजे घरीच ठेवलंय किंवा घरनं स्कूल तुम्ही ड्रॉप करताय, तिकडनं तुम्ही पिकअप करताय आणि अचानक मग त्याला तुम्ही बाहेर पाठवताय, दोघांना डिफिकल्ट होणार, तुम्हाला ऍज अ पॅरेंट पण आणि त्यांना पण. कारण त्यांनी एवढं इझी लाईफ बघितली आहे, काहीच त्यांनी स्वतः केलं नाहीये. तुम्ही पिकअप करायला येतात स्कूल झाल्यावर, स्कूलमध्ये तर काहीच नाही, सगळं इझी असतं. सो लाईफच बघितली नाही आणि अचानक बाहेर पाठवल्यावर त्यांच्यासाठी तो 1 वर्ष खूप डिफिकल्ट होणार. सो पहिल्यापासूनच तुम्ही ट्रेन केलात ना, आपण असं म्हणतो ना नर्सरीमध्ये जे फुलं असतात ते एकदम सुंदर दिसतात कारण त्यांना चांगलं टेम्परेचरमध्ये ठेवलंय, खत प्रॉपरली दिलंय सगळं, पण अचानक आपण घरी आणतो आणि एका दिवसातच त्यांचं ते बावतात. सो लाईफमध्ये पण एकदम तुम्ही पॅम्पर केलात ना त्यांना आणि सोडलं बाहेर, तर मग ते डिफिकल्ट होणार त्यांना ऍडजस्ट करायला लाईफ. म्हणूनच पहिल्यापासूनच त्यांना ना छोटे मोठे टास्क द्यायचे की तू जाऊन इकडनं हे घेऊन ये, तू जा एकटं पुण्याला आणि हे काम करून घेऊन ये. असं केल्यानंतर ते प्रिपेअर्ड आहेत. की आताचे मुलं तर खूप स्मार्ट आहेत, ते त्यांचं एनिवे फिगर आउट करू शकतात कारण त्यांना फोन यूज करता येतो आणि फोनमध्ये सगळंच असतं, ठीक आहे. पण तो कॉन्फिडन्स असतो ना, तो बिल्ड करण्यासाठी त्यांना जरा बाहेरचं एक्सपोजर द्या, बाहेर एकटं पाठवा, थोडं ट्रस्ट करा, त्यांना दाखवा की तुम्ही ट्रस्ट करताय आणि असं पण दाखवा की ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर आहे, तुमची नाहीये. मग इझी होणार. बरोबर. पालकांनी आपल्या मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवं, स्वतःचे निर्णय घेण्याची त्यांना प्रत्येक निर्णय तुम्ही घेण्यापेक्षा तुला काय वाटतं हे पण त्याला सांगून त्यांच्याप्रमाणे त्यांना विचार करू द्या. कारण तिथे तुम्ही प्रत्येक छोटे छोटे डिसिजन्स घ्यायला ते तुम्हाला इन्व्हॉल्व्ह नाही करणार, पण तुम्ही आतापासूनच त्यांना असं प्रिपेअर्ड ठेवलात की ह्यामध्ये तुला काय करायसारखं वाटतं आणि तुम्ही त्यांची थिंकिंग बघितल्यावर तुमचं टेन्शन कमी होणार की माहित आहे तो असा आहे की ती अशी आहे. सो अँड स्पेशली मुलींना आणि तुम्ही असं होतं ना की मुली आहे बाहेर गेल्यावर जरा आपल्या टेन्शन येतं, तर मला असं वाटतं मुलींना जास्त शिकवा आणि बाहेर पाठवा. सेफ तर कुठेच नाही आपल्या वर्ल्ड तसं बघायला गेलं तर, पण एक जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो बाहेर गेल्यावर, एक पर्सनॅलिटी शेप होते, त्याच्यासाठी मला वाटतं स्पेशली मुलींना, कारण ते खूप मेहनती असतात, खूप शिकतात आणि खूप स्मार्ट असतात, त्यांना पाठवा. यासाठी पालकांचा पाठिंबा असणे खूप आवश्यक आहे. हो. आजच्या विद्यार्थ्यांना आपण कोणत्या महत्वाचा संदेश द्याल?
आताचा ऍक्च्युली टाइम बदललाय. कारण पूर्वी कसं होतं की माणूस फक्त एकच जॉब करायचा आणि झालं. पण आता फक्त एकच काम करून उपयोग नाही. एकाच बॉक्समध्ये स्वतःला ठेवू नका. मल्टिपल गोष्टी ट्राय करत राहा. अलॉंग विथ दॅट इवन इफ तुमचा एक जॉब असेल, आता मी बघितलं डॉक्टर आपले प्रॅक्टिसेस करतात, त्याबरोबर इंस्टाग्राम फेसबुकवर व्हिडिओज करतात, सो कॉन्टेंट क्रिएशन करतात, प्लस लेक्चर्स देतात. सो बघा किती डिफरंट गोष्टी करतायत ते. सो आपण पण मला असं वाटतं की एकच काम नुसतं IT रिलेटेड असं चालणार नाही. त्याबरोबर अलॉंग विथ दॅट थोडे पार्ट टाइम बघा, वीकेंडला काहीतरी वेगळं नवीन करा, असे नवीन नवीन गोष्टी ट्राय करा. नुसतं एकच काम करू नका. इव्हन तुम्ही फॉरेनला गेल्यावर तिथे तुम्हाला जे जमत नाही तरी पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी पिकअप करा. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंटमध्ये गेलात तुम्ही, शेफ बना किंवा रिसेप्शनिस्ट बना किंवा वेटर बना. हे पण नवीन गोष्टी आहे, त्यामध्ये आपलं कम्युनिकेशन वर्क करतं. कोण आल्यावर कसं ग्रीट करायचं, कसं बोलायचं. सो ह्या टाइमला नुसतं एक काम करून उपयोग नाही. आणि काय झालं, पूर्वी कसं होतं की एका कामाला ऍक्च्युली वेळ लागायचा, पण आता या सगळे डिव्हायसेस म्हणा, टेक्नॉलॉजी टूल्समुळे एवढं इझी झालंय काम की जी काम फॉर एक्झाम्पल 2-3 तास घ्यायचे ते आता विदिन सेकंड्स मध्ये होतात. सो तो टाइम पण आहे, तर तो टाइमला चांगल्या प्रकारे युटिलाइज करा, नवीन नवीन गोष्टी ट्राय करा. सो या हेच मला सांगायचं आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी या इंटरनेटच्या युगात आपला टाइम वेस्ट करू नये. येस, नवीन स्किल्स लर्न. आणि इंटरनेटमुळे तर तुम्ही इझिली नवीन स्किल लर्न करू शकता. तुम्हाला ऍक्च्युली कुठे जायची पण जरूरत नाही. असं तुम्ही म्हटलं ग्रामीण भागातले मुलं, तुम्ही इकडनं पण तुम्ही नवीन लँग्वेज शिकू शकतात. इकडनं बसून तुम्ही फ्रेंच शिकू शकतात. तिथेच जायची जरूरत नाही किंवा शहरात जायची जरूरत नाहीये. तर असं करून इंटरनेटचा सही वापर करून जेवढे काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत ते लर्न करा. असं नाही की बाबा हे माझं शिक्षण नाहीये झालं, यामध्ये मी लर्न करणार नाही. जसं AI आता सगळ्यांनाच यायला पाहिजे, कारण त्यांनी तो लाईफ म्हणजे आपण जसं आता स्मार्टफोन युज करतो, नाही युज केला तर कसं आपण नॅव्हिगेट करणार लाईफमध्ये, तसंच AI आणि जेवढे काय नवीन नवीन गोष्टी येतील त्याच्यावर स्वतः एज्युकेट व्हा. त्याच वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा. मॅडम, परदेशात नोकरी करताना सांस्कृतिक बदल आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काय करावे लागेल हे आमच्या श्रोत्यांना सांगा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे समजायला की प्रत्येक कंट्रीचं वेगळं कल्चर असतं. ठीक आहे. सो आपण एका जाग्यावरनं आलं सो आपले एक विचार असतात आणि आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियन स्टँडर्ड प्रमाणे हे सही आहे, हे चुकीचं आहे. पण प्रत्येक कंट्रीचे वेगळे कल्चर असतात, तिथे ते पण सही आहे. सो आपण जेव्हा बाहेर जातो आपण ना हे बरोबर हे चुकीचं एवढं हे होऊन चालणार नाही. ओपन माइंडेड राहायला लागणार आणि नवीन कल्चर पण शिकायला लागणार आपल्याला. असं नाही की नाही हे आमच्या ह्याच्यात पटत नाही. सो नवीन गोष्टी, कारण तिथे ना वेगवेगळे नॅशनॅलिटीज असतात आणि वेगवेगळे खूप प्रकारचे कल्चर्स असतात. मग बरोबर, मग ते आपण ओपन माइंडेडली सगळं लर्न करायला हवं, शिकायला हवं, समजायला हवं. सो मला असं वाटतं की बाहेरच्या देशात युजली इंडियन पॅरेंट्स थोडे खूप लोक घाबरतात की एवढ्या लांब कसं पाठवायचं. पण जे आपल्याला बाहेरच्या देशात शिकून स्पेशली एज्युकेशन आणि आपल्याला एक्सपोजर मिळतं तेच इथल्या इंडियाच्या दुसऱ्या स्टेटमध्ये आणि जाऊन मिळत नाही. ठीक आहे. एक्सपोजर मिळतं, एक्सपिरियन्स येतो, ग्लोबल नेटवर्किंग, आपण किती वेगवेगळ्या लोकांशी बोलतो. ठीक आहे. सो त्यांनी पण आपल्याला वेगळाच एक हा एक्सपिरियन्स आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला ऍक्च्युली पर्सनॅलिटी शेप करतो आणि त्यामुळे आपल्याला कळतं की कोणाबरोबर कसं बोलायला हवं, कोणत्या लोकांना काय गोष्ट ऑफेंड होऊ शकतं. आपल्याला ना एका जागेवर राहून आपल्याला फक्त इंडियन मेंटॅलिटी माहिती आहे, पण दुसऱ्यांच्या बरोबर कम्युनिकेट करून आपल्याला माहिती आहे ओके आपल्या चायनीज लोकांना असं आवडतंय, नाही आवडतं. खूप शिकायला मिळतं. शिक्षण तर आहे, चांगलं एज्युकेशन आहेच. अलॉंग विथ दॅट तिथली सिस्टीम, लोक गव्हर्नमेंट कशी फंक्शन करते, तिथले रोड्स कसे आहेत, तिथे लोक कसे बोलतात, चालतात, खातात, वर्क लाईफ बॅलन्स किती चांगला आहे, हे खूप शिकायला मिळतं. सो मला वाटतं इफ पॉसिबल मुलांना पाठवाच. ठीक आहे. मॅडम, इंग्रजी भाषेचे महत्त्व किती आहे? परदेशात नोकरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा पास व्हाव्या लागतात. या परीक्षांची तयारी मुलांनी कशी करावी? परदेशात शिक्षण घेताना नियोजन कसे करावे? पहिलं तर तुम्हाला इंग्लिश बेसिक लँग्वेज लर्न करायच लागणार. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर्मनीमध्ये पण जायचं आहे तर जर्मन तिथे इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याबरोबर इंग्लिश पण तुम्हाला यायला हवी. कम्युनिकेशन. कारण काय होतं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करायला एक मेजर ग्लोबल लँग्वेज आहे, ती आहे इंग्लिश. सो असं म्हणून चालणार नाही की इंग्लिश मी शिकणार नाही, मी मराठी मला आवडतं, तसं नाही. मग तुम्हाला तिथे बोलताच येणार नाही, तुम्हाला इव्हन फ्रेंडशिप बनवता येणार नाही कोणाशी, तो लँग्वेज बॅरियर येणार. म्हणून इंग्लिश तर तुम्हाला पहिलं बेसिक शिकायलाच लागणार आणि हे ऍड ऑन करतं. इव्हन तुम्ही इंडियामध्ये कोणताही जॉब करत असाल काय तर सगळे तिथे इंग्लिशच बोलतात वर्क स्पेसमध्ये.
तर तुम्हाला बाहेरच्या लोकांशी कम्युनिकेट करायला मेजर लँग्वेज तर इंग्लिशच आहे. हा, तर जसं फॉर एक्झाम्पल चायनामधला चायनीज बोलतो, ओके, अरेबिक बोलतो, पण ते तर आपण सगळे नवीन नवीन लँग्वेज लर्न नाही करू शकत. तर मेजर सगळ्यांशी कम्युनिकेट करताना इंग्लिशच इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कम्युनिकेशन, कसं बोलायचं, कसं ग्रीट करायचं, कसं कोणी सॅड असेल तर त्याला कसं प्रॉपरली बोलून तुम्ही असं ओपन फील करू शकतात. हे गोष्टींना लर्न करण्यासाठी तुम्हाला थोडे क्लासेस घ्यायला लागतील, किंवा स्वतः जे पण स्कूलमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होतील त्यामध्ये पार्टिसिपेट करा, स्वतःला पुश करा त्या गोष्टीला, घाबरत जाऊ नका. आणि मग सो हे 2 स्किल्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. एक तर इंग्लिश स्किल, इंग्लिश लँग्वेज आणि कम्युनिकेशन. तर जेवढं काय करता येईल, कोर्सेस करता येईल त्याचे कोर्सेस करा, किंवा जेवढं काय लाईफमध्ये तुम्हाला चान्सेस मिळतील तर हे गोष्टीवर जास्त फोकस करा. मॅडम, विद्यार्थ्यांनी योग्य देश आणि विद्यापीठ निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? सो युनिव्हर्सिटी पहिलं बघताना ती लोकेशन आणि बघणं इम्पॉर्टंट आहे, आणि तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तिथलं लिव्हिंग कॉस्ट किती पडणार आहे तुम्हाला, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, केव्हा केव्हा आपल्या युनिव्हर्सिटी चांगलं आहे पण तो एरिया मे बी सेफ नसेल. ठीक आहे, युरोपमध्ये अशी खूप जागा आहे तिथे खूप जागा म्हणजे सेफ नाही आहे, तिथे खूप कल्चर पण डिफरंट आहे. सो जेव्हा पण तुम्ही युनिव्हर्सिटी चूज करतात, मेक शुअर की तो कॅम्पसमध्ये तुम्ही राहतायत, एरिया सेफ आहे, तिथले एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि तुमच्या ह्यानी अलाइन आहेत. ठीक आहे. आणि बघताना पण ते युनिव्हर्सिटीचे रिव्ह्यूज बघा, बाहेर अगोदरच्या जे लोक एज्युकेशन त्यांनी घेतलंय त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, त्यांचे टेस्टिमोनियल्स काय आहेत बघा, त्यांचं रेटिंग बघा. कारण किती इझी आपण एका लांबनच बघतोय राईट का युनिव्हर्सिटी आपल्याला चला ह्याचे कट ऑफ कमी आहे, पण व्हॉट इफ ती युनिव्हर्सिटी एकदम चांगली नाही आहे आणि तुम्हाला नंतर त्यांनी काही जॉब पण मिळणार नाही. आपण ऑल द वे एवढं मेहनत करून लोन घेऊन आपण तिथे जाणार. सो युनिव्हर्सिटीचा स्टडी आणि रिसर्च करणं खूप इम्पॉर्टंट आहे, की कोणती चांगली आहे का, त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी काहीतरी केल्यानंतर मला चांगले जॉब्स मिळतील का. कारण असे खूप युनिव्हर्सिटीज आहेत नावापुरते. ठीक आहे, आणि लोक जस्ट बिकॉज त्यांना फॉरेनमध्ये एज्युकेशन करतोय त्या टॅक्ससाठी ते काही घेतात. सो बघणं इम्पॉर्टंट आहे, व्हेरीफाय करा त्याचं काय आहे, रेटिंग काय आहे, लोकांचे रिव्ह्यूज काय आहेत त्याबद्दल, लोक किती प्लेस झाले आहेत त्याच्यामध्ये शिकून, हे थोडं क्रॉस चेक करायला लागणार. जमेल तुम्हाला तर एक याची ट्रिप घ्या, त्या लोकेशनला जावा. तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल अमेरिकामध्ये स्टडी करायचं आहे, तसं तर खूप मोठा एक्सपेन्स आहे, पण इकडनंच सगळे डिसिजन घेण्यापेक्षा एकदा जावा तिथे, बघा तो कॅम्पस, तो एरिया, सगळ्या गोष्टी, आणि नंतर मग तुम्ही कॉल घ्या. कारण ऑनलाईन सगळं चांगलं दिसतं, पण तिथे गेल्यावर तुम्हाला मे बी ती वाईब आवडली नसेल तर. म्हणून मी उलट म्हणेन की तुम्हाला इफ काही प्लॅन करायचं तर एखाद दुसरं ट्रिप घ्या तिथे. युरोपला यायचं तर युरोपला जावा, जर्मनी बघा, फ्रान्स बघा, आणि नंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कुठे आवडलं. कारण ऑनलाईन सगळ्यांचे रिव्ह्यूज चांगलेच असतात, ते पेड पण असतात प्रमोट करण्यासाठी. सो तो एक चांगला ऑप्शन आहे, बेटर ऑप्शन आहे. मे बी तुम्हाला तो एक्सपेन्स वाढतो कारण तुम्ही ती ट्रिप करतायत, पण मेजर चुकीच्या डिसिजन पासून तरी तुम्ही वाचतायत की एकदा तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही, ते करू शकतात. स्वतः तिथे जाऊन माहिती काढून हा, तिथे आपण कारण 4-5 वर्ष तुमचे ब्लॉक करणार आहे, ते एकदा जाऊन तिथे बघणं बरं पडेल. हो मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये परदेशात जाण्याबाबत कोणते गैरसमज आढळतात? लोकांना ऍक्च्युली तिथे वाटतं की आपल्या बाहेर, स्पेशली इंडियन्स लोक, ते घाबरतात हल्ली, जसं काय काय होतंय US मध्ये, आणि की सेफ नाहीये. तर तसा बघू तर कोणतेच कंट्री सेफ नाहीये, पण तुम्ही प्रॉपरली एका कॅम्पसमध्ये राहिला तर तो एरिया सेफ आहे. स्टुडंट्सना आणि पॅरेंट्सना वाटतं की बाहेरच्या देशात पाठवणं सेफ नाहीये, पण तुम्ही प्रॉपर रिसर्च करून प्रॉपर युनिव्हर्सिटी पकडलात तर ते सेफच आहेत ऍक्च्युली. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी असतं. योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर परदेशातील करिअरची स्वप्नेही नक्कीच पूर्ण होऊ शकतात. हे आजच्या या संवादातून आपल्याला समजलं. करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.